2 जून 2026 पैसा, इन्कम आणि तुमची स्वप्न पूर्ण होण्याचा काळ सुरू होतोय. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा. 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 11व्या भावात प्रवेश करत आहेत. आणि हा साधा बदल नाही, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. तुम्ही खूप मेहनत करता पण रिझल्ट इतके मिळत नाहीत असं वाटतंय का? जणू काही तुमचे एफर्ट्स कुठेतरी अडकले आहेत. आता हे सगळं बदलणार आहे. काही महिने आठवा. मेहनत आहे पण फायदा कमी. प्लॅन्स आहेत पण एक्झिक्युशन नाही. इच्छा आहेत पण पूर्ण होत नाहीत आणि फ्रस्ट्रेशन वाढतंय. पण आता पिक्चर पूर्णपणे बदलतंय. कारण 11वा भाव म्हणजे पैसा येणं, इन्कम वाढणं, डिझायर्स पूर्ण होणं. म्हणजे जे तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतात ते आता शक्य होणार आहे. पण इथेच 90% लोक चूक करतात. ते संधी येण्याची वाट पाहतात, ऍक्शन घेत नाहीत आणि म्हणूनच रिझल्ट्स मिळत नाहीत. पण तुमच्यासाठी इन्कम वाढेल, प्रॉफिट दिसेल, नेटवर्किंग वाढेल आणि अचानक अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतील. जणू डोअर्स ओपन होत आहेत. कारण बृहस्पती फक्त पैसा देत नाही, जे तुमचं भाग्य ऍक्टिव्हेट करतो. योग्य वेळी भाग्य ऍक्टिव्हेट करणार म्हणजेच योग्य वेळी योग्य संधी मिळणार आणि तेच सक्सेस बनवतं. आता लक्ष द्या. 7वा भाव म्हणजे काय? रिलेशनशिप, मॅरेज, पार्टनरशिप. सिंगल असाल तर रिलेशनशिप सुरू होऊ शकतं. मॅरेजची स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. बिझनेसमध्ये पार्टनरशिप फायदेशीर. 5वा भाव एज्युकेशन, क्रिएटिव्हिटी. स्टुडंटसाठी स्ट्रॉंग काळ. फोकस वाढेल, रिझल्ट इम्प्रूव्ह होईल. 3रा भाव म्हणजे कम्युनिकेशन, ऑनलाईन काम. सोशल मीडिया, यूट्यूब, डिजिटल कामात ग्रोथ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. पण हा काळ फक्त बसून बघण्यासाठी नाही, हा काळ ऍक्शन घेण्यासाठी आहे. अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळते पण सक्सेस फक्त त्यांनाच मिळतं जे ऍक्शन घेतात. हा काळ तुम्हाला वर नेणार आहे पण एफर्ट तुमचेच लागणार आहेत. जर तुम्ही चेंज स्वीकाराल तर ग्रोथ निश्चित आहे, नाहीतर संधी येईल आणि निघून जाईल. हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार असाल तर कॉमेंटमध्ये येस लिहा आणि सांगा तुम्हाला इन्कम वाढवायची आहे की लॉंग टर्म सक्सेस. हा काळ तुमचं आयुष्य बदलू शकतो पण तो थांबणार नाही. तुम्ही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. घेणार का ऍक्शन? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.